मंगळवेढ्यात रंगणार भव्य मनसे केशरी कुस्ती स्पर्धेचा थरार। मंगळवेढा मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या संयोजनाखाली मनसे केसरी 2024 या जंगी कुस्त्यांच्या मैदानाचे आयोजन करण्यात आले असून हा आखाडा रविवार दिनांक 22 रोजी दुपारी 3 वाजता मंगळवेढा येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या मैदानावर रंगणार आहे। या आखाड्यातील कुस्तीपटूंना लाखो रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत, तर सकाळी 10 ते 2 या वेळेत स्थानिक मल्लांची कुस्ती स्पर्धा घेऊन त्यांनाही रोख रकमेची पारितोषिके देऊन गौरवण्यात येणार आहे। मनसे केसरी 2024 या आयोजनाच्या बाबत मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी पंढरपूर इथं पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली। मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी सांगितले की ग्रामीण भागातील कुस्तीपटूंना आपल्या हक्काचं मैदान मिळावे यासाठी या मनसे केसरीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। यावेळी बोलताना मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी भाजप आमदार समाधान औताडेंना समाचार घेत दिवस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष माननीय अमित साहेब राजसाहेब ठाकरे हे येत्या रविवारी 22 सप्टेंबर रोजी पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्याच्या दौऱ्यावर येणार असून मंगळवेढा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आयोजित केलेल्या मनसे केसरी 2024 या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कुस्ती मैदानाचे उद्घाटन माननीय अमित साहेब ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे। मी आपल्या माध्यमातून संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील, संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व कुस्ती शौकीन, सर्व पैलवान मंडळी, सर्व वस्ताद मंडळी, सर्व नागरिकांना या ठिकाणी विनंती करतो, आग्रहाचं निमंत्रण देतो की माननीय अमित साहेब ठाकरे त्या ठिकाणी त्या कुस्ती स्पर्धेसाठी येणार आहेत, तर आपण देखील सर्वांनी या कुस्ती स्पर्धेला उपस्थित राहावे। त्या ठिकाणी माननीय अमित साहेब ठाकरे यांच्या हस्ते 6 वाजता त्या कुस्ती मैदानाचं उद्घाटन करण्यात येणार असून या कुस्ती स्पर्धेमध्ये 100 रुपयापासून ते 5 लाख रुपयापर्यंतची बक्षिसे त्या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहेत, तरी सर्वांनी उपस्थित राहावे अशी विनंती या ठिकाणी मी सर्वांना करतोय। कसं आहे की मी आता कोणाबद्दल काय प्रतिक्रिया देऊ शकत नाही, परंतु दिलीप धोत्रे हा निवडणूक आल्यावर कार्यक्रम घेतो असं नाही, तर दिलीप धोत्रेंचे कायम गेले 10 वर्ष झालं सगळी पंढरपूर तालुक्यातील आणि मंगळवेढा तालुक्यातील जनता साक्षीदार आहे की दिलीप धोत्रे हे कायम कार्यक्रम घेत असतात। निवडणुका हा विषय नाही, निवडणूक डोळ्यासमोर आणून मी साडी वाटणं, लोकांचं कोणाचं लांगून चालन करणं, बाकीच्या काय गोष्टी करणं असला विषय करत नाही। मी काम करणारा माणूस आहे आणि निश्चितपणे मी त्या ठिकाणी काम करतोय, त्यामुळे राजकारणाचा हा भाग नाही। उलट या कुस्ती स्पर्धेला सर्व पक्षीय लोकांनी, सर्व पक्षीय नेत्यांनी, ज्यांना ज्यांना कुस्ती खेळ आवडतोय, ज्यांना ज्यांना कुस्तीचा अभिमान आहे, अशा सर्वच लोकांनी त्या ठिकाणी यावं। राजकारण हा विषय नाही, उलट जे लोक त्या ठिकाणी राजकीय लोक येतील त्या सगळ्या लोकांना त्यांचा त्यांचा मान सन्मान दिला जाईल हा मी या ठिकाणी शब्द देतोय। सगळे लोक असणार ना, सगळे लोक ही कोण येतात, सगळे लोक बसलेली। सगळ्या राजकीय नेत्यांना आत्ताही निमंत्रण दिले मी। आज उद्या दिवसभरामध्ये सगळ्या राजकीय पक्षाच्या नेत्यांना त्या ठिकाणी या कुस्ती स्पर्धेच्या याला मी निमंत्रण देतोय। या ठिकाणी भाष्य केलं, या ठिकाणी जिल्ह्यातले अनेक नामांकित मते येणार आहेत, याबाबत तुम्ही काय भूमिका पुढे पार पडणार आहे? निश्चितपणे या ठिकाणी परवा मी ज्यावेळेस मंगळवेढ्याला या कुस्ती मैदानाच्या आयोजनासंदर्भात गेलो होतो त्यावेळेस त्या ठिकाणचे वस्ताद मारुती वाकडे यांची तालीम आहे, त्यांची तालमीला भेट द्यायला गेला असताना त्यांचं काय अर्धवट काम होतं, थोडीफार मदत करायची होती, तर त्या ठिकाणी मी ताबडतोब मदत केली, तुम्ही त्यांना विचारू शकताय। त्याचबरोबर जे वस्ताद मंडळी असतील, ज्यांचे तालीम असतील, त्या लोकांनी त्या ठिकाणी जर त्या दिवशी अमित साहेबांच्या समोर जर लेखी पत्र दिली तर निश्चितपणे त्या सर्व तालमींना ज्या ठिकाणी मदतीची गरज आहे, निश्चितपणे आम्ही आमच्या माध्यमातून, मान्य राजसाहेबांच्या माध्यमातून, शासन दरबार माध्यमातून निश्चितपणे आम्ही मदत करू असं मी या ठिकाणी सर्व वस्ताद मंडळींना शब्द देतो।